नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या साड्या एकाच कस्टमरच्या आहे. तर ह्या मला गुरुवारी अर्जंटमध्ये 3 द्यायच्या आहे, शिवून ब्लाऊज आणि साड्या पिको फॉल करून द्यायच्या आहेत. तर चला तुम्हाला मी या साड्या दाखवते. तर बघा, ही रेड कलरची साडी आहे. तर बघा, म्हणजे असा गाजरी कलर, लय लाल पण नाही आणि लय असा हे पण नाही आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी पैठणी साडी आहे ही. तर बघा, ही साडी आहे 3,500ची. तर बघा, इकडून असा पदर आहे आणि आतमध्ये अशा पूर्ण साडीवरती अशा बुट्ट्या आहे आणि नेसत्या पदराला ब्लाऊज आहे. म्हणजे ब्लाऊज सेम साडीसारखाच आहे, फक्त प्लेन आहे आणि काट आहे. तर बघा, याच्यामधला ब्लाऊज पीस पण आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर. आणि त्याच्यानंतर ही एक साडी आहे. तर बघा, याच्यावरती हा ब्लाऊज पीस आलेला आहे. तर बघा, बाही काही कमी 10.5-11 इंचाची अशी बाही होईल, तेवढी त्याच्यामध्ये बाही घ्यायची आहे. आणि ही त्याच्यावरची साडी आहे. तर बघा, ही साडी आहे 1250 रुपयाची. तर बघा, एकदम सुंदर अशी साडी आहे ही पण. तर बघा, हे 3 जे ब्लाऊज आहे, तिन्ही याचे अस्तर वगैरे पण काढून घ्यायचे आहे आणि साड्या पण पिको फॉल करायचे आहे आणि फॉल पण काढून घ्यायचे आहे. तर बघा, मी असं आता अस्तर वगैरे घेऊन आलेले आहे. फॉल वगैरे पण मी तुमच्यासोबत अजून शेअर नाही केले, कारण ब्लाऊजच्या याने टाईमच नाही आहे. तर तुमच्यासोबत नक्की शेअर करीन मी की अस्तर वगैरे आणि दोरे वगैरे मी कसे आणलेले आहे, हे तुमच्यासोबत पहिले पण शेअर केलेले आहे आणि आता पण मी आणलेले आहे, ते पण तुम्हाला मी दाखवीन. तर बघा, ही एक साडी आहे अशी आंबा कलर, म्हणजे हळदीसाठी, आणि याच्यावरती हा ब्लाऊज पीस आहे. याला फक्त टीप आहे. तर बघा, ही टीप अशी मी खोलून घेतली याच्यावरची आणि त्याच्यानंतर ही व्यवस्थित अशी आथरून याच्यामधून थोडंसं काट काढून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये यांना पॅच पाहिजे होता, त्याच्यामुळे याच्यामधला साडीमधला मला थोडासा म्हणजे कापड काढून घ्यायचं आहे. तर बघा, ही साडी आहे 2,095 रुपयाची. तर बघा, एकदम छान अशी साडी आहे ही पण अशी काठपदर, तर सुंदर असा कलर आहे या साडीचा. आणि याच्यामधलं पण ब्लाऊज पीस आता हा काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही हे ब्लाऊज जेव्हा त्यांना अर्जंट पाहिजे होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळच्या टेलरकडे शिवायला टाकले होते. तर मग त्या म्हटल्या, मला याला क्लिअर करून द्या, कारण याचेवाले शोल्डर पण उतरते आणि बसत पण नीटनेटकाने खूप ढिल्ला झालेला आहे. तर यालासुद्धा मला फिटिंग करून द्या, कारण त्याने ज्यावेळेस माझ्याकडे नव्हते आणले, त्याने अर्जंटमध्ये तिथं शिवले होते, तर त्यांना हे व्यवस्थित बसत नाही. तर त्या म्हटल्या, याला मला नंतर हे ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर हे नंतर मला व्यवस्थित करून द्या हे दोन्ही ब्लाऊज. तर बघा, हे एक राणी कलरचं ब्लाऊज आहे आणि हे एक पिवळ्या कलरचं. तर हे पण त्यांना तसंच बसतं, व्यवस्थित बसत नाही. तर म्हटलं, हे पण मला व्यवस्थित करून द्या, कारण पुढचे जे प्रिन्स कटच आहे, पण ते व्यवस्थित असं बसत नाही, कारण त्याचा टोक असं वरती येतो. त्याच्यामुळे हे नंतर मी त्यांना व्यवस्थित करून देईन. आणि ह्या पण त्यांच्याच साड्या आहे, म्हणजे वापरण्यासाठीच्या. आणि याच्यावरचे पण ब्लाऊज शिवायचे आहे. तर बघा, एकदम सुंदर अशा साड्या आहे रोजच्या वापरण्यासाठी. आणि याच्यावरचे पण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे आहे आणि शिवायचे आहे. तर बघा, मी आता याच्यावरचे कट वगैरे काही करणार नाही, फक्त मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. फक्त ज्या 3 साड्या आहे आणि 3 ब्लाऊज आहे, त्याच्यावरचे तेच फक्त कट करून शिवून घेणार आहे आणि साड्या पिको फॉल करून घेणार आहे. तर हे बघा, सुंदर अशा साड्या आहे. यानंतर मी याच्यावरचे ब्लाऊज कट करीन आणि नंतर त्यांना शिवून देणार आहे. तर बघा, पहिलेच कस्टमरचे बरेच माझ्याकडे ब्लाऊज असे राहिलेले आहे, ते पण मला द्यायचे आहे. बरेच दिवस झाले, कारण वापरायचेच आहे त्यांची पण त्यांना पण पाहिजेच ना. कसं कस्टमरचं कसं असतं माहिती, ब्लाऊज टाकले तर त्यांना अर्जंट पण पाहिजे. आणि आता हे पण अर्जंटच आलेले आहे, पण आता हे लागण्याचे मी आधी देणार आहे आणि हे बाकीचे त्यांच्या नंतर देणार आहे. जे पहिले ब्लाऊज आहे ते पहिले शिवून देणार आहे आणि नंतर चेंजवाले शिवून घेणार आहे. तर बघा, याच्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे एकदम सुंदर असा. साडी पण एकदम छान आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर हे घडी घालून वगैरे मी व्यवस्थित हे तसेच ठेवून देणार आहे. आणि नंतर जेव्हा शिवीन, म्हणजे जेव्हा जे पहिले ब्लाऊज आहे ते शिवून होईल, तेव्हाच मी यांचवाले शिवणार आहे, कारण पहिले पण कस्टमरचे बरेच ब्लाऊज अजून आहे माझ्याकडं. तर बघा, हा टॉप आहे आणि या टॉपला फिटिंग वगैरे करायची आहे. आणि त्याच्यानंतर जे खालची साडी आहे ते पण पिको फॉल करायची आहे आणि ब्लाऊज पण शिवायचं आहे. तर बघा, ही जी साडी आहे एकदम सुंदर साडी आहे, पण त्याच्यावरचं ब्लाऊज पीस आहे ना, एकदम हलका आहे अजिबात, म्हणजे कारण त्यांना विचारावं लागणार, हा टिकणार नाही, कारण एकदम पातळ कापड आहे. अजिबात म्हणजे धागाच धरणार नाही अस्तर. त्याच्यामुळे मी त्यांना पहिले विचारीन हा शिवायचा का नाही, कारण धागा वगैरे अजिबात धरणार नाही, एकदम हलका ब्लाऊज पीस आहे त्याच्यामधला. तर बघा, फक्त साडी पिको फॉल करून देईन आणि त्यांना ब्लाऊजचं नंतर विचारेन जेव्हा शिवायचा आहे तेव्हा. तर बघा, हा जो ब्लाऊज आहे हा फोर्टेक्समध्ये मी हाच शिवलेला आहे. मी हाच तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे. फोर्टेक्समध्ये हा मी शिवून दिलेला आहे त्यांचावाला. तर बघा, त्यांची ब्लाऊज माझ्याकडेच असते, पण त्यांनी ते मध्ये त्यांच्या घरातले कोणतरी म्हटलं त्यांना तिथं टाका, त्यांनी टाकले, पण ते त्यांना व्यवस्थित बसलेले नाही आहे. त्याच्यामुळं ते माझ्याकडं परत म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी परत आलेले आहे. तर बघा, ह्या ज्या साड्या आहे ह्या नंतर देणार आहे. पहिले आता मी याचे वरचे अस्तर वगैरे काढून घेते, फॉल वगैरे काढून घेते आणि फक्त मी तुमच्यासोबत या साड्या शेअर केलेल्या आहे आणि कटिंग शेअर करीन, कारण याचे वरचे ब्लाऊज समोरचे भाग काही नाही, पण पाठीमाग आहे ना, यांना थोडीफार अशी लेस वगैरे आणि एका साडीला
पॅच टाकायचा आहे येलो कलरचा. तर बघा याच्यामधला ब्लाऊज पीस मी काढून घेतलेला आहे, म्हणजे पहिलाच, कारण त्याला फक्त टीप होती. आणि त्याच्यानंतर याच्यातून थोडंसं कापड काढून घ्यायचं आहे. बघा ते एक मी असं माझ्या हाताचा एवढा काढून घेणार आहे, कारण पाठीमागून त्यांना पॅच टाकायचा होता. त्याच्यामुळे मी याच्यातलंच कापड पहिलेच काढून घेतलेलं आहे, कारण मग परत लक्षात नाही राहणार, म्हणून मी लगेच कापड कट करून घेतलेलं आहे साडीमधलं. तर बघा छोट्या काठापासून सुद्धा एकदम छान अशी आपली पॅच ब्लाऊज डिझाईन होऊ शकते, किंवा तुम्हाला दुसरी डिझाईन पण करायची असली तर ती पण तुम्ही डिझाईन करू शकता. तर बघा साडीतलं कापड काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही साडी बाजूला ठेवणार आहे आणि नंतर पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा बरेच कस्टमरचे अजून माझ्याकडे ब्लाऊज पडलेले आहे आणि ते पण मला शिवून द्यायचे आहे. पण आता हे मला अर्जंट द्यायचे आहे, म्हणजे गुरुवारी. तर बघा गुरुवारी संध्याकाळपर्यंत नाही तर किंवा शुक्रवारी मी सकाळी हे ब्लाऊज देऊन टाकणार आहे, कारण त्यांना घालून पण बघावं लागेल. कारण 19 तारखेचे लग्नाचे ब्लाऊज आहे, पण त्यांना घालून वगैरे पण बघावं लागेल कसे व्यवस्थित बसले की नाही. ढिल्ले वगैरे झालेत तर त्यांना थोडीफार फिटिंग पण करून द्यावं लागते. त्याच्यामुळं आधीच 1 दिवस आधी द्यावं लागेल त्यांना, म्हणजे व्यवस्थित हे ब्लाऊज बसले का नाही ते पण चेक करावं लागेल. तर बघा व्यवस्थित हा ब्लाऊज पीस पण मी कट करून घेतलेला आहे, कारण एकदम साडीसारखाच ब्लाऊज पीस आहे. आणि त्याच्यानंतर बघा मी अशी खडूनी मार्किंग करून घेतली. त्यांचं पॅटर्न होतं मी, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याचं आपल्याकडं कायम ब्लाऊज येत असले तर ते पॅटर्न आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याच्यावर त्यांचं नाव टाकून ठेवायचं आहे. आणि म्हणजे जेव्हा त्यांचेवाले ब्लाऊज आपल्याकडे येतील तर आपल्याला लगेच पेपर पॅटर्न घ्यायचा आहे आणि ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी हे अस्तर वगैरे आणलेलं आहे, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, कारण आम्हाला आज टाईमच नव्हता, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं. तर बघा मी याच्यामधले तागे पण आणलेले आहे अस्तरचे, आणि कसपीट म्हणजे कट पीस पण आणलेले आहे. तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन ते, पण आता टाईम नव्हता. तर बघा हा मी ताग्यामधलाच काढून घेतलेला आहे, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तर बघा व्यवस्थित आता हे पॅटर्न मी असं व्यवस्थित खडून मार्किंग करून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेलं आहे. तर बघा आता व्यवस्थित आता हे जे ब्लाऊज आहे तो मी सोयीचा वगैरे बघत होते कसा आहे. तर बघा व्यवस्थित आता हे असं घडी घालून घ्यायचं आहे आणि बंद बाजू पाठीमागच्या गळ्याची बंद बाजू या बंद बाजूकडून टाकून घ्यायची आहे पाठीमागच्या भागावरती, आणि अर्धा इंच असं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की एका कस्टमरचं ब्लाऊज असलं तर तुम्हाला कसे कट करायचे आहे, सोबत कसे कट करायचे हे पण मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तो पण नक्की चेक करा, तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा आता व्यवस्थित असं आतरून घेऊ आणि व्यवस्थित आता आपल्याला अर्धा इंच असं ब्लाऊज पीसाचं कापड आहे जास्तीचं ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला कमी वगैरे पडायला नको, म्हणून थोडंसं जास्तीचं कट करायचं आहे. आणि चला आता हे व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया आणि बांधून ठेवूया सगळं ब्लाऊज, आणि बाकीचे जे 2 आहे ते पण व्यवस्थित असेच कट करून घ्यायचे आहे आणि बांधून ठेवायचे आहे. म्हणजे कसं इकडे तिकडे कापड वगैरे त्याचे पडले नाही पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला याचेवाले कापड वगैरे सापडले गेले पाहिजे. तर बघा व्यवस्थित आता हे पॅटर्न मी असं कापून घेतलेलं आहे. समोरचं पण आता इथं क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे या पद्धतीने, आणि याचीच मला नॉट वगैरे पण बनवून घ्यायची आहे, कारण आता बऱ्याच जणीला विदाऊट जी असते नॉट ती आवडत नाही, साडीमधलीच आवडते. तर मग मी साडीमधलीच नॉट आणि लटकन याच्यामधलेच बनवून घेणार आहे. तर बघा आता व्यवस्थित हे पॅटर्न याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला असे बांधून ठेवायचे आहे. आणि बाकीचे जे 2 ब्लाऊज आहेत ते पण असेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि असेच बांधून ठेवायचे, म्हणजे ज्याचं कापड त्याच्यामध्ये बांधून ठेवायचं, म्हणजे कारण आपल्याला जेव्हा याच्यावाले पायपिंग वगैरे करायला किंवा नॉट वगैरे करायला लागतं कापड, तर इकडं तिकडंच पडू नये म्हणून व्यवस्थित मी याच्यातच गुंडवून ठेवलं आणि याच्यातच बांधून ठेवलं. आणि त्याच्यानंतर दुसरे पण मी पॅटर्न याच पद्धतीने कापून आणि बांधून ठेवणार आहे. तर बघा व्यवस्थित आता हे बांधून ठेवायचे. तर बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते. बघा मी याचेवाले पण कट करून बांधून ठेवले आणि फॉल पण वगैरे काढून ठेवलेले आहे. तर बघा आपल्याला आधी अस्तर आहे की नाही हे पण आपल्याला चेक करावं लागतं. तर बघा आधीच आपल्याला चेक वगैरे करून घ्यायचं आपल्याकडे सगळे अस्तर वगैरे फॉल वगैरे आहे की नाही. तर बघा हेच ब्लाऊज मी कापत होते, तर तेव्हाच एक कस्टमर आलं, तर त्यांना पण 19 तारखेलाच हे ब्लाऊज पाहिजे. तर त्यांचा एक परकर आहे आणि एक साडी आणि 2 ब्लाऊज आहे. तर बघा एक साडीवरचं आहे आणि एक विदाऊट दुसऱ्या साडीवरचं, म्हणजे असं दुसऱ्या याच्यावरचं आहे, म्हणजे कोणत्या पण साडीवर घालता येईल या पद्धतीचं आहे. तर बघा इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे, तेवढं त्यांना उंचीचा परकर पाहिजे तेवढं. तर बघा परकरची पण उंची कशी कमी करायची हे पण मी तुमच्यासोबत अपलोड केलेलं आहे, तर तुम्ही बघितलं नसतं तर नक्की चेक करा. तर बघा या साडीवरचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यानंतर हे एक दुसरं आहे. तर बघा ही पण साडी पिको फॉल करायची आहे आणि हे पण ब्लाऊज कट करून शिवून घ्यायचं आहे. तर बघा हे फक्त डीप नेक असं गोलगाळ्यामध्ये घ्यायचं आहे आणि कटोरीमध्ये शिवून घ्यायचं आहे. तर 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर हे पण मी कट करून शिवून घेणार आहे. तर बघा अशा सुंदर अशा साड्या आहे. बघा ही साडी आहे 2300
10 रुपयाची. तर बघा एकदम सुंदर साडी आहे. तर बघा मी प्राईस बघत होती ही साडी कितीची आहे. तर बघा ही साडीची पण प्राईस मी तुम्हाला सांगितलेली एकदम सुंदर अशी साडी आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला अपलोड होईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.